उद्धव साहेब, शरद पवार साहेब आणि राज साहेब हे जरूर जिंकतील या आंदोलनामधून। नक्की आपण जर बघितलं तर गोंधळ घालत सरकारचा निषेध जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झालेत आणि एक वातावरण निर्मिती जी आहे ती या आंदोलनाची सध्या केली जाते। कॅमेरामॅन आदर्श खटकेसह सागरवाड साम टीव्ही मुंबई। आपण पाहू शकतोय कार्यकर्त्यांकडून मनसैनिकांकडून गोंधळ घालत या मोर्चा संदर्भात जनजागृती केली जाते। आमचाच विजय होणार, सत्याचा विजय होणार, सत्याच्या विराट मोर्चातून निवडणूक आयोगाला उत्तर द्यायला मी भाग पाडणार, आमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी सध्या बोलून दाखवलेला आहे। रोहित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे। लोकशाही महत्त्वाची आहे आणि लोकशाही वाचवण्याकरता ज्यांना कोणाला शक्य होईल आंदोलनात सहभागी व्हा। सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, लोकशाही वाचवण्याकरता सगळ्यांनी एकत्र येणं महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी देखील मांडलेली आहे। सध्याचं आपण हे दृश्य पाहू शकतोय। काही क्षणांपूर्वीची ही दृश्य आहेत। राज ठाकरे मुंबई लोकलनं त्यांनी प्रवास केलेला आहे आणि ते आंदोलनस्थळी आता दाखल होतात। सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी कांदिवली चारकोप भागातून निघालेल्या मनसे कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम मशीनच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली। त्यांनी हातात ईव्हीएम मशीन बंद करा असं पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली। आपण पाहू शकतोय ईव्हीएम मशीन विरोधात पोस्टर हातात घेऊन काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे। तर दुसरीकडे राज ठाकरे आज मुंबई लोकलनं प्रवास करत आंदोलनस्थळी दाखल होत आहेत। काही वेळापूर्वीच ते चर्चगेट स्थानकावर पोहोचले आणि चर्चगेट स्थानकापासून पुढे आपल्या वाहनाच्या ताफ्यातून ते आंदोलनस्थळी जाण्यासाठी रवाना झाले। ही ताजी दृश्य आजची तुम्ही सध्या पाहू शकताय। मुंबईत सत्याचा असा विराट मोर्चा विरोधकांकडून आयोजित करण्यात आलेला आहे आणि या आंदोलनातून मतदार यादीतील घोळ, दुबारनावा आणि मतचोरीच्या आरोपांवरून पक्ष नेतृत्व आपल्या कार्यकर्त्यांना आणि राज्यातील जनतेला संबोधित करतील। त्यामुळे पुढच्या काही काळातच काय सूचना केल्या जात आहेत, काय घोषणा दिल्या जात आहेत, त्याचसोबत मोठी घोषणा होते का ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। सत्याच्या मोर्चासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेत।